परिषदेत विषय घेतला ते अत्यंत अगोदर महत्त्वाचं आहे. आपण प्रेस कालच ठेवलेली, आपण त्यांची झाली म्हणून आपण नाही घेतलेली. आवाज पण वाढवा त्याचा. त्यांच्या अगोदरच आपली प्रेस ठरली होती, परंतु सकाळी त्यांची झाली म्हणून काही गोष्टी स्पष्ट झाल्यात. त्यांचं म्हणणं आहे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय, आज सरकारनं तो स्वीकारलाय, 20 तारखेला त्यासाठी अधिवेशन आहे आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगानं दिलाय, नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना, आणि हेच त्यांनी मनात धरावं. जे कोणत्या 150 लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे, 1-2 म्हणतात पाहिजे म्हणून, ते आरक्षण कोर्टातलं मान्य न्यायालयातलं टिकावं म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे. आणि ह्याच राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळंच तो अहवालही आलाय, मागासवर्ग आयोगही गठीत झालेला आहे. म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढला, हाच गोरगरीब. याला दुसरी बाजू अशी, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे, अधिसूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा. तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं, आणि तुमच्या मनात जर असं असेल की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते आम्हाला मान्य नाहीये. तीनही बाजूनं मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही. ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं, परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयरा कायदा आहे, त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करावीच लागणार आहे, त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं. कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला, गठीत मागासवर्ग आयोग झाला, तेही याच आंदोलनानं केलेला आहे. याच आंदोलनानं मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले. गोरगरिबांनी भेद नाही केला, तुम्हाला नाही घ्यायचं कुणबी तुम्ही त्याच्यातून घ्या, आणि मराठा त्यांसाठी लढला, ते नाही लढले दुसऱ्यासाठी. आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीचे, सगळा मराठा. कुणबी म्हणजे शेतकरी, सगळा मराठा शेतकरी. हे कोण म्हणतात ना आम्ही नाही येत, हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवलेत दबावापोटी, या अधिकाऱ्याला सापडून देत नाहीत. आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी, दोन्ही आपणच आहेत, शेतकरी आपण आणि मराठा आपण. एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना तर द्यावंच लागणार आहे, परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण, ते चालणार नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार आहे, त्याशिवाय सुट्टी नाही आहे. आणि विषय पांगू नका, आमची विनंती आहे. आणखीनही मराठ्यांना विश्वास आहे, शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ती विश्वास गमू देऊ नका. आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. नसतं आम्ही मात्र सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही, याच्यावर आम्ही ठाम आहे. या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे, म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ते घेते, आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचं आपण घेतो. म्हणजे काय,
हे राज्यात आणि केंद्रात आरक्षण आहे. आता नको शोषण करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जाप. होऊ द्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरतं आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचं. परंतु ज्यांना नको आहे ते घेतील, काय जोर जबरदस्ती नाही. तेही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काहीही करून अंमलबजावणी करा. अंतरावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागं घ्या. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही ते स्वीकारा, ते लागू करा.